परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण वारुंजी जिल्हा परिषद गटातून माझ्या पत्नी सौ सुनंदा नामदेव पाटील यांची जिल्हा परिषदसाठी, तसेच वारुंजी पंचायत समिती गणातून रवींद्र बडेकर मुंडे, तसेच कोयना वसाहत पंचायत समिती गणातून श्रीकांत पाटील यांची उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेले आहेत. आपण काँग्रेस पक्षाच्या माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुकीसाठी सामोरं जात आहे. गेल्या 2 टर्म बाबा मुख्यमंत्री असल्यापासून आपण या वारुंजी जिल्हा परिषद गटामध्ये सलग 2 वेळेला आपली सत्ता जिल्हा परिषदमध्ये राहिलेली आहे. विद्यार्थी थोरडे पहिला निवडून आल्या होत्या, त्याच्यानंतर गालांडे मॅडमच्या बरोबर मी वारुंजी गणामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि वारुंजी गणामध्ये पंचायत समिती सदस्य काम करत असताना मी जे आपल्या शासकीय योजना ज्या असतील त्या प्रभावीपणे राबवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणण्याचं काम मी केलेलं आहे. माननीय पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून किंवा आपण जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही ठराव करतो, पानंद रस्त्याचे असतील किंवा पंतप्रधान सडक योजनेचे असतील, एक जिल्हा परिषद सदस्य किंवा म्हणून मी आपण एका आमदारापेक्षाही जास्त काम करू शकतो याचा मला आत्मविश्वास आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जे काम केलं आपण, जे पंतप्रधान सडक योजनेतून मी वारुंजी गणामध्ये 3 रस्ते, वारुंजी बिरोबा मंदिर रोड, मुंडे गोटे विजयनगर रस्ता, तसेच वनवास माचीचा, हे 3 कोटीचे 3 रस्ते ह्या पाठपुराव्यामुळे झालेले आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये 24/7 राष्ट्रीय पेयजल योजना 5 गावामध्ये आपण करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलं आहे. आणि वारुंजी गावामध्ये आपण जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देणे, आपण 3000 बचत गटाचं जाळं, 3000 महिलांचं बचत गटाचं जाळं तयार केलेलं आहे. आणि आपण आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून 3000 महिलांना कर्ज दिले आहे. तसं राष्ट्रीय बँकेतून सुद्धा आपण बचत गटांना कर्ज देण्याचं काम केलेलं आहे. अंगणवाड्यांचं बळकटीकरण केलेलं आहे. प्रत्येक गावातल्या अंगणवाड्या बाबांच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेल्या आहेत. ठराविक 1-2 अंगणवाड्या राहिल्या असतील. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून रमाई घरकुल असेल, शबरी घरकुल असेल, दलित वस्त्यामध्ये गटर, समाज मंदिर, पेवर ब्लॉकची कामं असतील, अनेक क्षेत्र शासनाच्या माध्यमातून साखर पुलाची कामं असतील, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाबतीत लसीकरणाची कामं असतील. आणि विशेष म्हणजे दोंडेवाडीला पण दवाखान्यासाठी बाबांनी 50 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे कोरोना काळाचं संकट असताना जीवाची पर्वा न करता आपण प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 8-10 गावामध्ये आपण स्वतःच्या ऑक्सिजनच्या मशीन प्रत्येक ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत. आणि रेमडेसिवीर असतील. आणि आपण कृष्णा हॉस्पिटलपेक्षा पण कृष्णा हॉस्पिटलमध्ये फक्त पक्षाच्या माणसाला बेड मिळत होता, परंतु आपण व्हॉट्सअपवर असं जाहीर केलं होतं की बेडसाठी कॉन्टॅक्ट करा. बाबांनी कराड हॉस्पिटल, बहुउद्देशीय हॉल असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून पार्ले बनवडीला कोविड सेंटर होतं, इस्लामपूरचं प्रकाश हॉस्पिटल असेल, कोडोलीचं हॉस्पिटल, अशा पद्धतीनं आपण त्या कोविडच्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आपण एक स्वतः कोयना कोविड सेंटर उभारलं होतं. आणि आपण याप्रमाणे पुढे सुद्धा वारुंजी जिल्हा परिषद गटामध्ये ह्या 3 उमेदवार आपले प्रचंड मताने निवडून येतील. लोकांचा प्रतिसाद पाहता बघितला तर मला खात्री आहे की वारुंजी गटामध्ये आपले हे 3 उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील. आजची रॅलीसुद्धा 7 ते 8 हजार लोक आपल्या आजच्या प्रचार अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सहभागी होते. त्यामुळे मला पूर्ण आत्मविश्वास आहे की वारुंजी गटामध्ये या काँग्रेस पक्षाला नक्कीच यश मिळेल. महापालिकेच्या झालेल्या निवडणुकामध्ये जरी सत्ताधारी पक्ष जास्त जागा जरी मिळाल्या असल्या तरी विरोधी मध्ये काँग्रेस पक्षाला 1 नंबरच्या जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे. आमच्याकडे शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. सर्व धर्माला घेऊन बरोबर जाण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून करत आहे. आणि समोर आपल्या जातीवादी पक्ष आहे. जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करून त्यांनी मतं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता लोकांच्या ते लक्षात यायला लागलेलं आहे. तसेच यशवंतराव चव्हाणांचे विचाराने आम्ही या मतदारसंघात काम करत आहे. तसेच आपले स्वर्गीय विलासराव पाटील काका उंडाळकर बीडी साहेब यांनी सुद्धा या
आपल्या मतदारसंघात आम्ही पहिलं उत्तरमध्ये गाव होतं, आता काकांनी सुद्धा दक्षिणमध्ये पृथ्वीबाबा मुख्यमंत्री असताना सुद्धा अनेक कोट्यावधी रुपयाच्या निधीची कामं आपल्या या मतदारसंघात झालेली आहे. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही आणि येणाऱ्या 5 तारखेच्या निवडणुकीला नक्कीच काँग्रेस पक्षाला यश मिळेल. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.